बातमी राजकीय वर्तुळातून पाहूयात। विधान परिषद निवडणुकीआधी हॉटेल पॉलिटिक्स तापलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार आयटीसी ग्रँडला मुक्कामी असणार आहेत, तर काँग्रेसचेही सर्व आमदार आयटीसीलाच थांबणार असल्याची माहिती मिळते। भाजपचे सर्व आमदार दक्षिण मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलवर थांबतील, त्याचं नाव अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही। अजित पवारांच्या आमदारांचा हॉटेल शोध अजूनही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील सर्व पंचतारांकित हॉटेल्सच्या रूम आधीच सोल्ड आउट आहेत। रूम मिळवण्यात सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ त्यामुळे पाहायला मिळते। त्यावरून आता रस्सीखेच पाहायला मिळते, चढाओढ पाहायला मिळते। काँग्रेसचे आमदारही आयटीसीलाच थांबणार आहेत, त्यामुळे पुढापुढीचं राजकारण टाळण्यासाठी एकीकडे आमदारांना नजरकैदेत ठेवलं जात आहे का असा सवाल उपस्थित होत असताना मात्र दुसरीकडे हॉटेलच्या रूम मिळवण्यात चढाओढ पाहायला मिळते। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। वैदेही, अजूनही काही पक्षांना हॉटेलच्या रूम मिळालेल्या नाही आहेत, काय नेमकं राजकारण तापलंय? हॉटेल पॉलिटिक्स काय म्हणताय? नक्कीच जर आपण बघितलं तर विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 तारखेला जे वोटिंग होणार आहे त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने खबरदारी घेतलेली बघायला मिळत आहे। कारण 2 वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं क्रॉस वोटिंग झालं आणि शिवसेनेचे 2 गट झाले, ती एकूणच राजकीय पार्श्वभूमी पाहता प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या आमदारांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, किंबहुना आपल्या डोळ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट जे आहेत त्यांनी पंचतारिक हॉटेलमध्ये जे आहे ते आपले रूम्स बुक केलं असल्याची माहिती देखील मिळत आहे। काँग्रेसने देखील आयटीसी हॉटेलमध्ये काही रूम्स बुक केले असल्याची माहिती मिळते आहे। मात्र अजित पवार गटाला अद्यापही रूम्स मिळत नाहीयेत, त्यामुळे निश्चितच आता अजित पवार गट हा कुठे राहील आणि त्यांचे आमदार कशा पद्धतीने बांधून ठेवण्याचा एक प्रयत्न असेल याच्याकडे मुख्यमंत्री शिंदेंसह काँग्रेसचे आमदारही आयटीसीलाच राहणार आहेत, त्यामुळे हॉटेल पॉलिटिक्स सध्या तापल्याचं पाहायला मिळतं। धन्यवाद वैदेही, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।